तुझाची तन मन ओवाळीन माझे, म्हणे अवतार करीतो दाता, आठ प्रहर गुणगान तुझे. होत नसे जो वर्तव आज्ञा, कुणा चालणे शक्य नसे, काही न करू शके अवतार, तव इच्छेने होत असे. एक तुही निरंकार. सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. सन्मान्य संतजन हो, प्रेमाने बोलूया. सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदर हरदेव सिंहजी महाराज यांच्या असीम कृपेने आज सत्संगजी या देवाडा खुर्द गावामध्ये येण्याचा सुअवसर प्राप्त झाला. तुम्हा सर्व संत साधू संतांचे दर्शन करण्याचा सुअवसर प्राप्त झाला. संतांच्या संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. हा सत्संगजी संत समागमाचा अनुभव घेत असताना या संत महापुरुषांच्या संगतीमध्ये ज्या श्रद्धेनं, ज्या विश्वासानं आपण सर्वजण बसून ह्या निर्गुण निरंकार परमात्म्याचं गुणानुवाद श्रवण करत आहात, त्या एका ईश्वराची, एका देवाची, एका परमात्म्याची चर्चा गेल्या तास दीड 2 तासापासून आपण सर्वजण ऐकत आहात. आणि हे सर्व करत असताना परमात्म्याच्या ज्ञानाविषयी बोलताना, परमात्म्याच्या ध्यानाविषयी बोलताना, देवाविषयी बोलताना ज्या साधू संत पीर पैगंबरांनी जो दिव्य संदेश आपल्याला दिला, त्याच दिव्य संदेशाचा या ठिकाणी सत्संगजी उहापोह होत होता. प्रत्येक साधू संत महात्मा हा आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतोय. आवाज कमी करा. प्रत्येक संत महात्मा इथून आपल्याला एक तोच आवाज देण्याचा प्रयत्न करत होता की ज्या देवाची आपण भक्ती करत आहात, ज्या देवासाठी सत्संग जे आपण अनेक गोष्टी करतो, त्या देवाला जाणण्याशिवाय, परमात्म्याला पाहिल्याशिवाय तो भक्तीचा मार्ग सुकर होऊ शकत नाही. कारण साधू संत महापुरुषांनी याच गोष्टीला समजवण्याचा प्रयत्न केला की कोणतीही गोष्ट, व्यवहारातलीही कोणती गोष्ट करायची असेल तर ती समजून घ्यावी लागते, कुणाकडून तरी जाणून घ्यावी लागते, कुणाकडून तर त्याची ओळख करून घ्यावी लागते. त्याच्याशिवाय संसारातली एकही गोष्ट आपण करू शकत नाही. मग हा परमार्थाचा विषय आहे, हा तर्कानं केलेला विषय नाही आहे. तर्क वितर्क लावून काय होणार आहे? आजपर्यंत तेच केलेलं आहे ना. देव असा असेल, देव तसा असेल, देव हे करत असेल, देव ते खात असेल, देव असा करत असेल, तसा करत असेल, हे सगळं आपण म्हणतोय. पण देव काय करतो, देव काय आहे, परमात्मा कशाला म्हटलेला आहे, इथपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. जोपर्यंत सत्संगजी तर्काची भक्ती आपली चालली होती, अनेक गोष्टीचा विचार आपण करत होतो, कारण प्रत्येकानं आपल्याला वेगळं काहीतरी सांगितलं आणि त्या वेगळ्या वेगळ्यामध्ये सत्संगजी असं झालं की जी खरी वस्तू आहे तीच दूर राहिली. महाभारतामध्ये ज्याप्रमाणे अश्वत्थामाला त्याची आई दूध म्हणून काय पाजत होती, पिठाचं पाणी पाजत होती 18 दारिद्र्य घरामध्ये. आणि मग अशा अश्वत्थामाला बाकीची मुलं दूध पितात, त्याच्या आईलाही वाटायचं की आपल्याही मुलाला आपण दूध पाजायला पाहिजे, पण दूध घेण्या इतपत, दूध देण्या इतपत परिस्थिती नसल्यामुळे त्या बाजरीच्या किंवा ज्वारीच्या पिठामध्ये पाणी ओतायचं, ते कालवायचं आणि बाळा हे दूध आहे आणि हे तू पी, हेच पित राहिला 5-6 वर्षापर्यंत आणि त्यालाच तो दूध मानत बसला. पण ज्या दिवशी सत्संगजी एका मित्राच्या घरी खेळायला गेला होता आणि त्याच्या आईनं खरं दूध आणून दिलं आणि म्हणले अश्वत्थामा थोडं दूध घे, तेव्हा ते दूध, खरं दूध पिलं. आणि सत्संगजी जसं ते दूध तोंडामध्ये गेलं ना, ओकारी केली, उलटी केली, थुंकून दिलं आणि म्हणतोय की तुम्ही दूध म्हणून मला काय दिलंय? प्रेमाने बोला, काय खरं आहे? तो पित होता ते खरं आहे की दिलं ते खरं आहे? दिलं.
अरे आता जे दिलेलं आहे ना ते खरं दूध होतं, पण तुझं अज्ञान आहे की आजपर्यंत तू कुठंतरी त्या भाकरीच्या पिठाच्याच पाण्याला दूध म्हणत होतास आणि खऱ्या दुधापासून वेगळं होतात. आज जेव्हा तुला ओळख झाली ना, मग सत्संगजी तो घरामध्ये गेला आणि आईला विचारतो, आई मला आजपर्यंत तू पाजलंस ते काय होतं? आई म्हणते मला दूध पाजलं. आई म्हणे आज मला खरं दूध गाळलेलं आहे, तू सांग मला तू काय पाजलं. मग समजवते की बाळा आपली परिस्थिती नसल्यामुळे मी तुला आजपर्यंत पिठाचं पाणी पाजलंय. मला सांगायचं हे आहे सत्संगाचे, ज्या दिवशी खरं कळतं ना खोटं आपोआप सुटतं. परमात्म्याचंही तसंच झालेलं आहे, भक्तीचंही तसंच झालेलं आहे. ज्याला आपण देव म्हणत बसलेलो आहे ना सत्संगजी, खरा देव काय आहे साधू संत महात्म्यांनी हीच गोष्ट समजवलेली आहे. म्हणून परमात्मा ऐसे जी एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानस्तव. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय परमात्मा कळले मिळले शक्यच नाही. साध्या घरात भाकरी करायची असेल तर मुलीला आईच्या शेजारी बसावं लागतं ना. का पुस्तक वाचून भाकरी करता येतात? पुस्तक वाचून भाकरी करता येतं. आजकाल युट्यूबचा जमाना आहे, युट्यूबवर तुम्ही बाकी सगळं शिकू शकता, पण भाकरी युट्यूबवर शिकू शकत नाही. त्याला आईच लागते महाराज. का? कारण पिठाचा आणि मिठाचा आणि त्या भाकरीचा आणि पाण्याचा हिशोब जर लागायचा असेल तर कुणीतरी शिकवणारा लागतो. अरे मग साध्या भाकरी आपल्याला कुणाकडनं तर जाणून घेतल्याशिवाय समजून घेतल्याशिवाय करता येत नाही. देव कसा काय समजणार आहे? वाचत बसून समजेल का? अरे ज्याने लिहिलं त्याला नाही समजलं वाचून. प्रेमाने बोला. कुणी लिहिली ज्ञानेश्वरी? श्रीमंत महावैष्णव ज्ञानोबा राया या ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्याचं पारायण आपण घालतो, ज्यांनी गाथा लिहिली तुकाराम महाराजांचा, त्यांचा गाथा आपण डोक्यावरती घेऊन आळंदीपासून पंढरपूर, देहूपासून पंढरपूर हा आपला प्रवास सुरू आहे. अरे पण ज्यांनी लिहिलं त्यांना सुद्धा वाचून नाही मिळाला ना. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, गुरुची या मुखे होय ब्रह्मज्ञान तेव्हा कळे खून विठोबाची. वेदांशी विचारा पुराणांशी पुसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. अरे मग ज्याने लिहिलं त्याला वाचून कळालं नाही, आपल्याला वाचून कळलं. कोणत्या भ्रमात आहे सत्संगाची? देवाची माहिती आजपर्यंत सगळ्यात जास्त देवावरच लिहिलेलं आहे, आजपर्यंत सगळ्यात जास्त देवावरच बोललेलं आहे. पण अभ्यास करून पहा सत्संगाची, देवापासूनच आज लोक दूर आहे. कोण पोचले देवापर्यंत? कुणाला देव पाहिजे सांगा ना. एखाद्या ठिकाणी जाऊन उभा राहा की सांगा निर्गुण निरंकार परमात्म्याचं तत्व असं आहे. देव कुणाला पाहिजे सांगा. एकीकडे सांगायचं परमात्मा आहे आणि दुसरीकडे सांगायचं संसारातली सुख आहेत, घर आहे, गाडी आहे, बंगला आहे. काय पाहिजे सांग तुला? किती जणांनी देवाला मागितलं आहे असं कोणी? अरे रामाकडे मागावं तर रामच मागावं, बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या पायाची धूळ खात पडलेल्या आहेत. कृष्णाला अर्जुनाने एकच गोष्ट लक्षात ठेवली, नाही पाहिजे मला तुझी नारायणी सेना, ती लढू शकत नाही, जिंकू शकत नाहीये. अरे या सगळ्या गोष्टी तुझ्या चरणाशी पडून आहेत. आणि इथंच चुकला दुर्योधन सत्संगाची, त्यांना मागून बसला. अरे तू एकटा निहत्ता काय करशील? मला तुझी सेना पाहिजे. एवढी सगळी सेना घेतली, नारायणी सेना घेतली, सेनापती घेतली, शस्त्र घेतली, सगळं घेतलं, पराभव झाला की विजय झाला? अरे मग ज्या गोष्टी या परमात्म्याच्या चरणाची धूळ आहे महाराज, मागायला परमात्मा पाहिजे ना. धूळ मागून काय करणार आहे? देवाकडून देवच मागता आला पाहिजे महाराज. आणि ज्याचा देव होतो ना त्याला मग मागायची गरज नाही आहे. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या दारी सिद्धी सहित संतांनी लिहून ठेवलेलं आहे. नुसतं नाही म्हटले. संत महात्मांनी ही दिशा दिलेली आहे भक्तीला, संत महापुरुषांनी ही ओळख करून दिलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मोडून या साऱ्या वाटा सूक्ष्म दुष्काळ दिला राज्य मार्ग चाले यायचा. म्हणजे वाकड्या तिकड्या वाटा सोडून द्या म्हणे, सरळ भक्तीचा मार्ग आहे. सद्गुरूच्या कृपे होय ब्रह्मज्ञान तेव्हा कळे खून विठोबाची. दुसरा कोणता मार्ग नाही, दुसरा कुठलाच रस्ता नाही आहे, एकच रस्ता आहे. आणि त्या पूर्ण सद्गुरूंच्या चरणावरती शरण गेल्याशिवाय देव मिळत नाही. बाकी सगळे भक्तीचे प्रयत्न आहेत महाराज, त्याला भक्ती म्हणता येणार? आपण करतोय ते काय आहे? ज्याला आपण जसं त्या अश्वत्थामानं त्या पिठाच्या पाण्याला दूध हे नाव ठेवलं होतं ना, तसं आपण जे करतोय त्याला भक्ती हे नाव ठेवलंय. खरी भक्ती वेगळी आहे. खरी भक्ती कोणती आहे? देवाला ओळखणे. संत तुकाराम महाराज सांगतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. भक्तीच्या 3 सत्संगाची स्टेप सांगितलेत. पहिली काय? बोलावा विठ्ठल. सगळेजण बोलतात की नाही? बरोबर. दुसरी स्टेप काय आहे? पहावा विठ्ठल. पाहिलाय? तिसरी स्टेप आहे करावा विठ्ठल जीव भावे. आपण फक्त बोलत राहिलो. जसं सत्संग जिथे आपल्याला लहानपणामध्ये आम्हाला एक गोष्ट शिकवायच्या 4वी 5वी मध्ये नाही का, पोपटाच्या समोर शिकारी जाळं टाकायला आला.
आणि सांगायची त्यातल्या एका पोपटाला कुणीतरी शिकवलं, आता तू असं म्हण, या जाळ्यामध्ये फसायचं नाहीये, तू सगळ्या पोपटांना हे शिकव, शिकारी येईल, जाळे टाकेल, दाणे टाकेल, आपण फसणार नाही, ते दाणे खाणार नाही. शिकारी आला, जाळं टाकलं, दाणे टाकले आणि बसला झाडाखाली वाट पाहत. पोपट आले सत्संगजी, त्यातल्या मग जो शाना हुशार पोपट होता म्हणायला लागला की शिकारी येईल, जाळे टाकेल, दाणे टाकेल, आपण फसायचं. शिकाऱ्याला टेन्शन आलं, म्हटले असं झालं तर माझी उपासमारीची वेळ येईल, आता कसं करू म्हटले. हे म्हणत 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 सत्संगाची समोर सगळ्यात समोरचा जो पोपट होता ना, तो पहिला जाळ्यात शिरला. म्हणतोय अजून, शिकारी येईल, जाळी टाकन, दाणे टाकन, आपण फसायचं. अरे त्या शिकाऱ्याच्या खांद्यावर त्या जाळ्यात चालला तरी म्हणायला लागला, शिकारी येईल, दाणे टाकेल आणि आपण फसायचं नाही. अरे फसलाय तुम्ही. भक्तीचं असंच आहे महाराज, फक्त म्हणत राहिले म्हणत राहिले म्हणत राहिले. संत सांगतात की देवाची या द्वारी उभा क्षणभरी, एक क्षण म्हणले बास आहे देवाची जाणकारी करायला, एक क्षण देवाची या द्वारी उभा क्षणभरी, त्याने मुक्ती चारी साधी येल्या, चारी मुक्ती साधू शकतात एक क्षण. अरे 80 वर्ष झालं भक्ती करतोय, अजून परमात्म्याची आपली ओळख नाही. कोणता परमार्थ करतोय आपण, कोणती भक्ती करतोय? देवाच्या जाणकारीसाठी एक क्षण बसाय म्हटले, भक्तीसाठी एक क्षण बसाय म्हणले. कोणती भक्ती करतोय आपण? जे करतोय ना त्याला भक्ती हे नाव ठेवलेलं आहे महाराज. भक्ती आपल्यापासून कोस दूर आहे. निरंकारी मिशनला कळवळ यायचं कारणच हे आहे, बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळ येत असेल. एवढ्या उन्हात तानात सांगा ना, घरामध्ये मस्त कुलर लावून आराम करता नसता आला का? काय इथं आलेले ते एवढे सगळेजण, काय मिळतंय यांना? असं काय मिळालेलं आहे जे सगळं सोडून इथपर्यंत आलेलं आहे? महाराज हेच ते ज्ञान आहे जे आपल्याला वेगळं करते. हेच ते ज्ञान आहे, आपण तरलो नव्हे ते नुवलं, कुळे उद्धारावे अनेकांचे. अरे स्वतःला प्राप्त झालं आणि मी आता बस, आता माझं कल्याण झालं, हा स्वार्थ ठेवला नाही संतांनी. संतांनी हा विचार केला की जगातल्या प्रत्येकापर्यंत हे ब्रह्मज्ञान पोचायला पाहिजे, प्रत्येकापर्यंत हे ज्ञान पोचायला पाहिजे. आणि म्हणून सत्संगाची ते ब्रह्मज्ञान, ती जाणकारी, ते देवाची ओळख, ते ब्रह्मज्ञान, ही निरंकारी मिशनची खासियत आहे. संत महापुरुषांनी तेच सांगितलेलं आहे. तुम्ही ज्यालाही मानताय, ज्याची भक्ती करताय, ज्याची प्रार्थना करताय, तुम्ही जे काय करीत असाल ते करा. आजपर्यंत ज्या वाटेने चालत गेलेलं आहे तुम्ही भक्ती म्हणत राहा, पण पहा एकदा की खरं काय आहे, थोडस पहा. निरंकारी मिशन जे सांगते ना, हे थोडस एकदा मनावरती घ्या, पहा. कारण सत्संगाचे अनेक चुकलेल्या वाटा कधी कधी आपल्याला योग्य दिशेला घेऊन जातात. चुकीने येऊन जो इथं बसला असेल ना एखाद दिवशी, नाही पाहुण्यासोबत आलो चला, मग मित्रांना जबरदस्ती केली चला, शेजारणीने घेऊन आली चला, हे असे जे चुकलेले इथे येऊन बसलेले आहेत ना महाराज, ते चुकलेलेच बरोबर रस्त्याला येऊन बसलेले आहेत. कारण हाच मार्ग आहे, दुसरा कल्याण नाही. संत समजून सांगतात. आमचे आदरणीय महात्मा बाळासाहेब यादव सांगायचे की म्हणले, संतांच्या दारातला कुत्रा जरी झाला तरी चालते म्हणले, दुसरीकडे कल्याण नाही, इथंच होणार आहे. दुसरीकडे कल्याणाचा मार्ग नाही. कल्याण होईल तर इथूनच होईल, नाही तर होणार नाही. तुकोबरा समजून सांगतात, संतांची या द्वारी प्रेमाचा सुखाळ, नाही तळमळ दुःख क्लेश, तेथे मी जाईन होऊन याचिक, घालतील भीक त्याची. मग असं काय सांगा ना, या दरबारामध्ये असं काय आहे? संत समागम एखादी या परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उद्दिष्टांचे. काय म्हणतात तुकाराम महाराज? संतांच्या दारातला कुत्रा जरी व्हायला लागला तरी चालेल म्हणले, पण कल्याण तिथून होणार का? संत सभागम एखादी या परी व्हावे त्यांच्या द्वारी श्वान याती, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उद्दिष्टांचे. कामार बटिक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेत भले, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, आणि म्हणून घडेल पंगती संतांची. अरे एक शब्द राम नामाचा कानावरती पडला ना तरी कल्याण आहे म्हटले. त्याच्या दारात म्हटले कुत्रा झालेला चालेल, त्याच्या दारात म्हटले नोकर झालेला चालेल, बटीक झालेला चालेल, त्याच्या घरी मोलकरीण झालं तरी चालेल म्हटले, पण कल्याण ही हलकी नाहीये. हा दरबार हलका नाहीये महाराज, संगत हलकी नाहीये. हा सत्संग म्हणजे याला साधं समजू नका. अनेक जणांनी हेच केले, हे साथे आलिया ओळगा सारंग धरून, नाहीतरी संसार जाईल रया, कवनाचे माये बाप कवनाचे गणगोत्र, मृग जळावत जाईल रया. अरे याला बाजार म्हणलेले जगाला. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? हे साते आलिया, साते म्हणजे बाजार, जसा तुमचा आठवड्याचा असतो ना बाजार, तसा म्हणले हे जग म्हणजे बाजार आहे म्हणले. आणि या बाजारात आले ना, देव आपलासा करून घ्या पहिले पटकन. ये साते आलिया ओळगा सारंग धरू, नाहीतरी संसार जाईल रया. म्हणजे जर देव आपला नाही झाला, केलेला सगळा खटाटोप
तुम्ही काही पण करा, बाकीचं म्हणजे घर बांधा, बंगला बांधा, माडी बाला, अजून काय करा, वावर घ्या, 1 एकर घ्या, 2 एकर घ्या, जे काय तुम्हाला आयुष्याची कमाई करून घेता येईल तेवढं घ्या, म्हणजे सगळं वाया जाईल. कधी? जर देव आपला करता आला नाही तर. किती धडपडतोय, रात्रीचं दिवस करतोय, हाडाची काढ करतोय, रक्ताचं पाणी करतोय, राब 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 राबतोय. कशासाठी हो? इथभर पोटासाठी भरलं का आजपर्यंत? कोणाला आजपर्यंत एक उदाहरण सांगायचं सांगा, माझं पोट भरलंय, आता मला काही नको आहे असं कुणी? अरे मग आयुष्यभर राबून जर एक हिताचं पोट भरत नाही, कोणत्या भ्रमात आहे की साठवून ठेवतोय, कमवतोय, या सगळ्या गोष्टी सत्संगाची. थोडस इतिहास काढून पहा, थोडस सर्च करून पहा. ही पृथ्वी आहे ना, ही पृथ्वी आपल्या सौरमालेमध्ये फक्त एका वटाण्याच्या दाणे इतके. केवढी आहे? ब्रह्मांडाचा तर हिशोबच नाही. आपल्या सौरमालेमध्ये पृथ्वी फक्त वटाण्याच्या दाणे एवढी दिसते. महाराज, आपला गुंठा त्यात केवढा दिसत असेल? प्रेमानं बोला. म्हणून संत समजवतात, बाबा क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. सावधान करणार दुसरं कुणीच नाही. बाकीचे लोक पहा, एखादं वाईट मार्गाला चालला असेल ना, जाऊ दे जाऊ दे म्हणतात. बरोबर ना? सावध करतं का कुणी? एखाद्या पोराला कुणी दारू प्यायला शिकवत असेल, पहा तुम्ही, स्वतः पाजणार कुणी. पहिल्यांदा दारू पिणारा कुणी स्वतःच्या पैशाने पित नाही, जगाच्या पाठीवर असं उदाहरण नाही. प्रेमाने बोला. वाईट मार्गाला घालायला लोकांचा कल फार जास्त सत्संगाची. त्याला चुकीच्या मार्गात घालायचं, चुकीच्या गोष्टी शिकवायच्या, याच्यामध्ये लोकांचा कल. चांगल्या मार्गाला मात्र कुणी आणणार नाही, चल म्हणणार नाही. ती फक्त आणि फक्त दानत संतांमध्ये आहे. 2च वेळा सावध शब्द आहे. एक लग्नाच्या वेळी शुभमंगल, आणि दुसऱ्यांदा संत सांगतात ते काय? क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. आपल्याला वाटते मोठं व्हायला लागले, लहान लेकरू सत्संगाची जन्माला येतं, 1 वर्षाचं होतं, आपण वाढदिवस करतो, आनंद आनंद आनंद. सत्संगाची हा गगनात मावत नाही आपला. पण तुकाराम महाराज म्हणतात, जसं सत्संगाची एखाद्या बोक्याला, बोका समजतो ना, मांजर 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 त्यातला बोका, एखाद्या बोक्याला जर एखादा उंदीर दिसला आणि ते सत्संगाची मांजर त्या उंदराच्या पाठीमागे धावतंय, आणि मग तो उंदीर कसा तरी चुकवून त्याला एखाद्या बिळामध्ये शिरतो सत्संगाची, घरामध्ये कानाकोपऱ्यात कुठंतरी, ते मांजर सत्संगाची तिथंच उभा राहते दिवस रात्र सत्संगाची. तेव्हा तो उंदीर त्यातनं बाहेर येणं, मी त्याचा फडशा पाडेन. तसा काळ टपून आहे प्रत्येकाच्या पाठीमागे महाराज. आयुष्य खातो काळ सावधान. आपल्याला वाटतं आपण मोठं व्हायला लागलोय. हा प्रवास सुरुवातीकडून शेवटकडे नाही आहे. हे सत्संगाची उलटे येणारा घड्याळ आहे. जसं ते IPL मध्ये सगळे आपण बघतो बघा, 2.5 मिनिटाचा टाइम आउट, मग त्याच्यापासून 1-1 कमी, 10, 9, 8, 7. जेव्हा तिकडं 0 होतं गेम सुरू होतो, इकडं 0 झाली की गेम खलास. संत समजवतात, जाग व्हा. आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तातडी हा शब्द कशासाठी वापरतात माहितीये? सगळं टाकून जे करायला पाहिजे ते काम, त्याला काय म्हणतात? तातडीनं. एसटीनं कुठं तर जायचं असेल तर तातडीनं, आपण म्हणतो ना, ट्रेनचं रिझर्वेशन असेल, काय सगळी कामं सोड, पहिले तातडीनं. दवाखान्यात जायचं असलं तर काय म्हणतो? सगळं सोड. तसं संत महात्मा समजवतात की करावा परमार्थ. दुसरा कोणता मार्गच आहे? तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धरून धूर भरून राहू सत्संगाची. तसं म्हणजे या बाजारामध्ये डोळ्यामध्ये धूर गेल्यावर जसं अंधुक अंधुक होतं, काही दिसत नाही ना, तसं मायेचा पडदा डोळ्यावरती आला ना, दिसत नाही. लोक जे चांगले सांगतात ते ऐकू वाटत नाही. वाईटाकडे माणसाचा कल फार जास्त, फार जास्त. आणि म्हणून हा कष्टानं करावा लागतो परमार्थ. संसार आपोआप होतो, कुणाचं काही थांबलेलं नाही, सगळं आपोआप सुरू आहे. फक्त हे कष्टानं करावं लागते. म्हणून एवढा प्रयत्न आहे, म्हणून एवढा अट्टाहास आहे सत्संगाची. घरचं आपोआप होत आहे, परमार्थ करावा लागतो सत्संगाची. आजपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये कचरा टाकायची मशीन आली, असं कधी ऐकलं का? गावातनं जशी सत्संगाची कचऱ्याची गाडी कचरा गोळा करायला फिरते, तशी गावात दुसरी गाडी असते का प्रत्येकाच्या घरात थोडा 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 कचरा टाकल म्हणेल? अशी गाडी आहे का? मग सकाळी बायका जे झाडतात, प्रत्येकाच्या घरात कचरा येतो कुठून? विचार केलाय कधी? कारण जे वाईट आहे ना ते आपोआप येते महाराज. लोटायला मेहनत आहे, झाडायला मेहनत आहे. हे मन पण तसंच आहे, याच्यामध्ये वाईट आपोआप येते.
पण चांगलं आणण्यासाठी सत्संग पाहिजे, चांगलं आणण्यासाठी संत महापुरुषांचे विचार पाहिजे, चांगलं आणण्यासाठी सत्संगीची. म्हणून ज्या कामासाठी हा जन्म मिळालेला आहे, अनमोल जन्म आहे सत्संगीची. बडे भाग मनुष्य तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथा गावा. प्रत्येक ग्रंथांनी हीच गोष्ट सांगितलेली आहे, सगळ्यात अनमोल जन्म आहे म्हणजे श्वासाश्वासाची किंमत करा. हा एकदा जन्म गेला ना महाराज, नाही कुणी विचारणार असते, सगळं जागेवरती पडून असते. कमवलेल्यातलं काय घेऊन जाऊ शकतो मला सांगा बरं, काय घेऊन शकतो? हा, ज्याच्यासाठी धडपड करतोय, ज्याच्यासाठी एवढी मेहनत करतोय, सगळं जागेवर पडलेलं असते. अरे ज्या शरीराला आपण एवढं जपलेलं आहे ते बी जागेवर पडलेलं असते. कोण सोबत येते सांगा ना? हा, सगळं जागेवर पडलेलं आहे, तरी लोक म्हणतात हा गेला. अरे जे जात आहे ते जागेवरच पडलेलं आहे ना. ज्याच्याला आपण सवरलं, शॅम्पू लावला, साबण लावला, सगळं केलं, सगळ्यात जास्त कौतुक कुणाचं? शरीराचं. अरे ते शरीर जागेवरती पडलेलं आहे. आयुष्य पोसून कुटुंब आयुष्य घालून कुटुंब पोसलं, काय हित केले सांग बापा. फुकाचा चाकर झाला से काबाडी, नाही सुख घडी भोगायला. आयुष्यभर राबलाच म्हणले, ह्या सगळ्यांसाठी कमवलं, सगळ्या गोष्टी केल्या, काय घेऊन झाला? काय जाता येते घेऊन सांगा ना. अरे हा एक सत्संगातला हा विचारच आहे जो शेवटपर्यंत सोबत येणार आहे. जे सत्संगी जे शेवटपर्यंत सोबत येणार आहे ना ते कमवा, देव आपलासा करा, तो शेवटपर्यंत सोबत येणार आहे. तो सत्संगाची परमात्मा आपलासा करणं गरजेचं आहे. नाहीतर घर तिथंच आहे, बंगला तिथंच आहे, माडी तिथंच आहे, गाडी तिथंच आहे. काय लोकांचा सत्संगाची रुबाव आहे हो. हा, 80 लाखाच्या गाद्या आहेत घरामध्ये. गाद्या म्हणतोय मी झोपायला. 80 लाखाच्या गाद्या आहेत, 15 रुपयाची झोपेची गोळी आहे, त्याशिवाय झोप लागत. बरोबर ना? आणि गोरगरीब पा ढेकळात कुठेही झोपते, झाडाखाली झोपते, रानात झोपते, जनावर माग गेले झोपते, कुत्र्याचं भ्यान आहे, काही नाही. कशामुळं? सुखाची व्याख्या काय आहे? करोडोंचा बंगला बांधलेला आहे महाराज, पण घरामध्ये राहायला कोण नाही, पोरं दुसरीकडे. मुलगा बघत नाही, सून बघत नाही, घरात नवरा बायको दोघंच, खायचे वांदे. करोडोंचा बंगला आहे, काय कामाचा आहे? बरोबर ना? सगळं तिथंच आहे. हे कुणी म्हणते गेल्यानंतर घर येणं एवढं मेहनतीनं बांधलेलं आहे, बाईला घरातच पेटवा. प्रेमाने बोला. हे नर तेरा इस दुनिया में कोई न संगे साथी है, कोई न जाए साथ में तेरे, जान अकेली जाती है. रोती रहेगी जननी तेरी, रोते रहेंगे भाई भी, शीश पकड़कर प्रिया रोए, देती लाख दुआएं भी. अंत में तेरे कर्मों ने ही संग में तेरे जाना है, कहे अवतार हरि बिन सारा झूठा ताना बाना है. कोणत्या भ्रमात आहे महाराज, कोणत्या भ्रमात आहे आपण? हा, एखाद्यानं उसने पैसे थोडेसे मागितले ना, लय अडचणीत थोडीशी मदत करा. अरे चेक लिहून तोंडावर फेकणारी लोक आहेत जगामध्ये. पण जेव्हा सत्संगाची शेवटची वेळ येते, हा श्वास निघून जातो, परमात्माचं तत्व निघून जातो, त्या लाखोंचा चेक कोणत्या कामाचा आहे? प्रत्येकाच्या नशिबाला 1 रुपयाचा ठोकळा आहे, त्याच्या पलीकडे काही सुद्धा. का तुमच्याकडची पद्धत वेगळी आहे? लाखो रुपयाच्या गाड्या आहेत लोकांना फिरायला सत्संगाची, लाखो रुपयाच्या गाड्या आहेत, पण शेवटची गाडी 4च जणांची आहे, ते भाऊकीतली. प्रेमाने बोला. आहे याच्या पलीकडे काय? 80 लाखाची गादी आहे झोपायला, हा, पण शेवटची गादी काय आहे सांगा ना? जे तिरडी बांधतात ना त्याच्यावर, आता तुमच्याकडे धान आहे तर ते धानाचं टाकत असतील, मला माहित नाही, बरोबर तेच टाकतात ना. त्याच्या पलीकडची दुसरी गादी आहे का? घरामध्ये प्युरिफायर काय, पाणी काय, कसलं ते कॉपरच्या ह्याच्यातलं पाणी पितोय, थंड फ्रीज मधलं पाणी पितोय, सगळं ठीक आहे. हा, एवढे लाखो रुपयाचे शॉवर आहेत आंघोळीला, शेवटचं पाणी काय हो सांगा जरा? मडक्यातलंच आहे ना. हा, आणि ते कुठं तापवतात? बाहेर तापवतात ना, घरात गॅस नाही. येतंय काय कामाला? महाराज, ही जीवनाची वास्तविकता आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी कधी जाणारच नाही. हे सगळं चाललंय ते फक्त दुसऱ्यासाठी चाललंय, याच भ्रमात आहे आपण. कधी वाटतं का स्मशानात गेल्यानंतर कसं वाटतं माणसाला? हो यार, एक दिवस मरायचं आहे, असं आहे तसं आहे, एक दिवस आपल्याला बी जायचं आहे. जसा तो उंबरा ओलडून बाहेर येतो की नाही, हा चला आपलं काय काम राहिले, लागले त्याच्या पाठीमाग. जे स्मशानामध्ये अवस्था तयार होते की नाही मनाची, ते वास्तव बघितल्यानंतर जसं अंतकरण जळतं ना महाराज. संत म्हणतात अरे जसं तिथं गेल्यानंतर कळतं ना, त्या गोष्टीची आठवण राहायला पाहिजे क्षणाक्षणाला. एक दिवस हे जाणार आहे आणि जायच्या अगोदर ते केलं पाहिजे ज्याच्यासाठी जन्म आहे. जायच्या अगोदर तो देव बघितला पाहिजे, आपला तो देव एक करून घ्यावा. त्याने विना जीवात सुख नाही, ते अगोदर करावं लागेल, लगबगीनं करावं लागेल, तातडीनं करावं लागेल. आणि जर ते करता आलं नाही महाराज, मग सगळा प्रयत्न केलेला जेव्हा
आयुष्याच्या शेवटच्या उतारावरती जेव्हा 80-90 वर्षाचे म्हातारे सत्संगी ज्यांनी आयुष्य पूर्ण जगलेलं आहे, असे जर सत्संगीची सोबती कोणी जिवंत असतील ना, एकमेकांच्या भेटीत असतील ना, त्यांची चर्चा करून पहा, ऐकून पहा. कधीतरी एखादा बेडवरती पडलेला शेवटचा श्वास मोजतोय आणि दुसरा त्याचा जोडीदार त्याला भेटायला गेलेला आहे, काय दोघांचं बोलणं चालतंय पहा, थोडस समजवतंय. अरे बाबा म्हणले जन्म याच्यासाठी नाही आहे, याच्यापेक्षा वेगळं काय बोलतात का पहा तुम्ही, याच्यापेक्षा वेगळं कुणीच काय बोलत नाही. आणि म्हणून संत समजवतात, बाबांनो जागे व्हा, त्याच्यासाठी जन्म हा वाया घालवू नका. सहज नाही मिळालेलं हे, एक योनी कोट फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. अरे हे सहज नाही मिळालं, गेल्यावर कळते किंमत. कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. कोणती गोष्ट कोणाच्या कामाला आली सांगा, कोणती गोष्ट कोणाच्या कामाला. मी लय खूप दूरच्या अशा पुराणातल्या गोष्टी वांगी हे सांगत बसत नाही, जे आपण सगळ्यांनी अनुभवलं तेच सांगतोय. जे आपण घर बांधलं, दुसऱ्या गावात आल्यानंतर आपल्या घरात ठेवलं नाही, लोकांना 14 दिवस शाळेत ठेवलं क्वारंटाईन. प्रेमाने बोला, बरोबर आहे ना? अरे मग जे कमवलं ते आपल्या इथंच कामाला आलेलं नाही, नंतर काय कामाला येणार आहे? अरे स्वतःच्या मुलांनी आई वडिलांना भाकऱ्या सुद्धा दिलेल्या नाही. बायको सत्संगाची खिडकीला एक बांबू घेऊन समोर सत्संगाची भाकरीची पिशवी बांधून खिडकीतनं आत सारत होती, ज्याच्यासाठी सुखाचा संसाराची स्वप्न बघितली, ज्याच्यासोबत एवढा जीव लावला महाराज. अरे ती जर बांबूला काठीला भाकरीची पिशवी बांधून खिडकीतनं आत सारत असेल तर तुम्ही संसाराची वास्तविकता पहा. अरे काही मुलांनी आपल्या आई वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याला नकार दिला. हो, तुम्ही जाळून टाका म्हणले, आम्ही ओळखत नाही. हे बघितलं ना आपण 3-4 वर्षापूर्वीच बघितलं ना. आणि मग इथे एवढे प्रेमानं गुणागोविंदाने कसे काय राहतात लोक? ही लोक काय बाहेरच्या विश्वात आलेत का? इथे हिंदू आहे, इथे मुस्लिम आहे, सिख आहे, ईसाई आहे, सगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे लोक इथे एकत्र राहिले, सगळे प्रेमानं राहतात. कुणी प्रत्येकाच्या चरणावरती नमस्कार करते. असं काय वेगळं यांच्यामध्ये सांगा ना? त्याच गावात राहतात ना, त्याच तालुक्यात राहतात ना, मग काय एवढे वेगळे आहेत? कारण यांना समजले महाराज, सगळ्यांमध्ये एकच देव आहे, सत्संग हे ओळखलेलं आहे. म्हणून एवढं प्रेम आहे, म्हणून सगळे एकमेकांच्या चरणावरती झुकतात. कुणी हिंदू आहे, मुस्लिम फरक नाही पडत आहे, या जातीचा आणि त्या जातीचा फरक नाही पडत. निरंकारी मिशन कुणाची जात धर्म बदलायला आलाच नाही. हो, निरंकारी मिशन प्रत्येकाचा विचार बदलायला आलेला आहे. शैतान को इंसान बनाना सबके बस की बात नहीं है, गूंगे से भी गीत गवाना सबके बस की बात नहीं है. अरे हिंदू के घर हिंदू खाता, मुस्लिम के घर मुस्लिम, पर सबको एक थाली में खिलाना सबके बस की बात नहीं है. हे फक्त निरंकारी मिशनच करू शकते महाराज, दुसऱ्या कोणाचं काम नाही आहे. कारण इथं सगळ्यांना कळालेलं आहे. जगाचा इतिहास पहा, टीव्ही लावून पहा, एक तरी चांगली बातमी आहे का? एक तरी चांगली बातमी? अरे पेपर घेतला सकाळचा ना, असा जर त्याला पिळला ना तर रक्त पडते का काय, अशी अवस्था झालेली आहे. एक तरी चांगली बातमी आहे? खून झाला, हे झालं, ते झालं. त्या जगामध्ये वावरतोय, त्या जगामध्ये आपली पिढी घडवायची, मुलं घडवायची आहेत ना, तर ती मेहनत घ्यावी लागेल. निरंकारी मिशनच्या सत्संगशिवाय पर्याय नाहीये. काही दिवसानं तुम्हाला डॉक्टर लिहून देतील, जर सुखानं समाधानं राहायचं असेल निरंकारी सत्संगाचा दुसरा पर्याय नाही, दुसरा पर्यायच नाही सत्संगाची. कारण इथंच समजतंय ते प्रेम इथंच आहे. जगामध्ये फक्त प्रेमाचा बाजार मांडलेला आहे, जगामध्ये फक्त खोटी आस आहे. आतमध्ये कपट ठेवून सत्संगाची लोक दुसऱ्यावरती प्रेम करतात बाहेर, पण इथं निस्वार्थ प्रेम आहे. सगळे आपले सकलांशी येथे आहे अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामे. हे फक्त इथंच होऊ शकतं, बाकी कुणाचं काम नाहीये महाराज. कारण या सगळ्यांना कळालेलं आहे. टीव्ही लावून पहा, अजूनही युद्ध सुरू आहेत, अजूनही तिकडं इराणमध्ये काहीतरी सुरू आहे, तिकडे इसिसचं काहीतरी सुरू आहे, युक्रेनचं युद्ध सुरू आहे, रशियाचं युद्ध सुरू आहे. मग ते लोक भांडत बसलेत आणि या दरबारामध्ये सगळे प्रेमानं राहतात. काय आहे सांगा ना, कशामुळं? सुट्टीच्या दिवशी जर घरामध्ये एखादं काम काढलं, भिंतीला एखादा जर खिळा ठोकायचा असला, आपण काय करतो? एका हातामध्ये हातोडा घेतो, दुसऱ्या हातामध्ये खिळा घेतो आणि भिंतीवरती ठोकायला जातो. पण सगळ्याची चुकीनं जेव्हा या हातामध्ये खिळा पकडलेला आहे आणि हातोडीनं ठोका मारताना चुकून तो खिळा निसटतो ना, खिळा कधीतरी चुकून निसटतो. सत्संगाची खिळा खाली पडतो आणि आपल्या हाताचा हातोडीचा घाव आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्यावरती लागतो, रक्ताची धार लागते. असं जगामध्ये कुणी आहे का की तो विचार करेल की उजव्या हाताने आता डाव्या हाताला रक्त काढले ना, आता हातोडा डाव्या हातात घ्यायचा, यानं मारले ना, आता याच्यात रक्त काढायचं, असं कुणी करते का? नाही करत. कारण माहितीये ज्याला मारलंय ते पण माझंच आहे आणि ज्याला लागलंय ते सुद्धा. निरंकारी मिशन हेच शिकवते बाबा. अरे सगळेच आपले आहेत, कुणाशी भांडता, कुणाशी वैर करता? अरे सगळे आपले आहेत. सगळ्यांना गुन्ह्या गोविंदानं नांदायचं असेल ना
तर दुसरं जगामध्ये असा दरबारच नाही आहे महाराज. हे निरंकारी मिशनचं शुद्ध ब्रह्मज्ञान आहे. तुम्ही कोणतीही भक्ती करत असाल, तुम्ही वेद धर्म ग्रंथ शास्त्र पुराण कशालाही मानत असाल, घेऊन यायचं, ओवीवरती बोट ठेवून सांगतो निरंकारी मिशन काय सांगते ते. जोपर्यंत सांगत नाही तुमच्या गावातनं बाहेर नाही जाऊ द्यायचं. प्रेमाने बोला. तुम्ही गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता वाचा, जे काय संतांनी हेच सांगितलेलं आहे. सद्गुरू वाचून ब्रह्मज्ञान होणार नाही, बस विषय संपलेला आहे. भगवद्गीता काढून पहा. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला हाच उपदेश दिलेला आहे. हे पार्था म्हणले, तुला माझं दर्शन करायचं असेल ना, सद्गुरूंच्या चरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. दुसरा कोणता? नाहम वेदा न तपसा न दानेन चेजय्या शक्यम एवं विदो दृष्ट मानसी माम यथा. अरे अर्जुना म्हणले, तू कितीही वेदांचा अभ्यास केलास तर तुला मी मिळणार. नाहम वेदा न तपसा म्हणजे कितीही वर्षाची तपश्चर्या केली तरी तुला मी मिळणार. तिसरा मार्ग सांगितला, नाहम दानेन, आयुष्याची कमवलेली सारी कमाई जरी दानात गमवलीस ना म्हणले तरी तुला मी मिळणार. चौथा मार्ग सांगितला, चेजया म्हणले, यज्ञ जरी तू आयुष्यामध्ये केले, स्वतःच्या रक्ताची आहुती दिली तरी सुद्धा तुला मी मिळणार. काय काय करून मिळणार नाही म्हणून सांगितलं. अभ्यास करून मिळणार नाही, तपश्चर्या करून मिळणार नाही, दान करून मिळणार नाही, यज्ञ करून मिळणार नाही. जगामध्ये हे सोडून लोक काय करतात मला सांगा. भगवद्गीतेतच लिहिलंय ना, कृष्णानेच लिहिलंय ना की हे करून मिळणार. बरोबर ना. गडचिरोलीकडे तोंड करायचं आणि चंद्रपूर येईल म्हणायचं. कसं काय येईल? येईल. अगा पश्चिम समुद्राची तटा, मी माझ्या मनाचं सांगत नाही, ज्ञानेश्वरी काढून पहा, भगवद्गीता काढून पहा. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर मला समजवतात, आगा काही पश्चिम समुद्राची तथा निगेजित आहे पूर्वरी वाटा, काय कोंडा कांडता सुभटा कनु आतुडे. म्हटलं पश्चिमेकडे जायचं आणि पूर्वेकडे तोंड केलेलं आहे. आयुष्य जरी संपलं म्हणले कधी सुद्धा पश्चिमेचा किनारा येणार. कोंडा समजतो का तुम्हाला? धान्य काढून घेतल्यानंतर जे उरतं त्याला काय म्हणतात? कोंडा. तो कितीही कांडत बसलं त्याचं पीठ होणार आहे का? अथवा निधान हे प्रगटिले म्हणून खादिरंगार खोळे भरले, सावली नेनता घातले कुवासीये. म्हणले एखाद्याला श्रीमंत व्हायचं असं वाटते, किशे भरलेले असायला पाहिजे असं वाटते, म्हणून एखाद्यानं खैराचे निखारे घेतले खिशात भरून ठेवलं. कुणी श्रीमंत म्हणेल? खादिरंगार खोळे सावली नेनता घातले कुवासीये. सिंह एका विहिरीवरती पाणी प्यायला गेला, खाली काय दिसलं? पाणी पिताना काय दिसलं? खाली प्रतिबिंब दिसलं. सिंहाला असं वाटलं की खाली दुसरा सिंह आहे, इथला राजा तर मीच आहे, दुसरा कोण आला म्हणून वरनं उडी मारली, दगडावरती पडला. ज्याच्या मागे आपण लागलोय ना तो भ्रम आहे, ती सावली आहे, ते कशाचं तर प्रतिबिंब आहे. त्याच्या मागे जर धावत राहिलं महाराज, ते सिंहाची ना आपली गत एक झाल्याशिवाय राहणार नाहीये. देखे मृगजळ देखून डोळा थुंकी जे अमृताचा गिळता गिळाला. म्हणले असं हे मृगजळ पाहून. आता उन्हाळ्याच्या दिवसात असं दूर पाहिलं तर काय दिसतंय? पाण्यासारखे दिसतंय ना लहरी, त्याला मृगजळ म्हणतात का? हरणाला असं वाटतं की ते पाण्याने तेवढं पाणी पिऊन यावं. 12 वाजता जे पाणी प्यायला निघाला हरिण, आता 3 वाजले तरी सुद्धा त्याला पाणी सापडलं, कारण ज्याला तो पाणी म्हणतो ते पाणी आहेच नाही. बरोबर आहे ना. म्हणून सत्संगाची हा भ्रम आहे ज्याला तुम्ही पाहताय, हे भ्रम आहे. सत्य फक्त निरंकार आहे, सत्य फक्त देव आहे. जनक राजाला हाच प्रश्न पडला होता. रात्री झोपेत असताना अचानक सत्संगाची दादरून उठला, एकदम घाबरून उठला, घामानं भिजलेला आहे, इकडं तिकडं शोधतोय, बघतोय काय काय नाही. सगळ्यांना बोलवलं, रात्रीचा 12-1 वाजता दरबार बोलवला की म्हणले मला अर्जंट आत्ताच्या आत्ता अष्टावक्र ऋषींना भेटायचं आहे. ऋषींना बोलवून घेतलं आणि सांगतोय, राजा रात्री माझ्या अशी अवस्था झाली. म्हणले अरे मी बघितलं, हे साधू, हे पुरुषोत्तमा, मी असं स्वप्न बघितलं, म्हणतोय की माझ्याकडे काहीच राहिलेलं नाही आहे. आता मी राजा होतो पण माझ्याकडे काही राहिलेलं नाही, माझी संपत्ती कुणीतरी लुटून नेली, माझ्या डोक्यावरती मुकुट नव्हता, अंगावरती कपडे नव्हते, उन्हातानाचं मी पायामध्ये चप्पल नाही, तसंच चालत चाललेलं आहे. मला सांगा म्हणले, जे स्वप्नात मी बघितलं ते खरं आहे की आता उठून बघतोय ते खरं आहे? आता उठलो तर सिंहासनावर बसून आहे, सगळ्या गोष्टी जितक्या तिथं आहेत. आणि तेव्हा अष्टावक्र समजवतात, राजन रात्री झोपेत जर बघितले ना ते स्वप्न सुद्धा खोटच आहे, आणि उठून जे बघताय ना म्हणले हे जग हे सुद्धा स्वप्न आहे आणि हे सुद्धा खोटच आहे. खरा फक्त परमात्मा, खरा फक्त देव आहे. अशा देवाची ओळख करायची असेल, निरंकारी मिशनचे दरवाजे तुमच्यासाठी 24 तास, 7 दिवस, 8 दिवस, महिनाभर, वर्षभर निरंतर तुमच्यासाठी खुले आहेत. महाराज अनेक ठिकाणी तुम्ही गेले असाल, अनेक ठिकाणी भक्ती केली असाल, पण इथं या, एकदा पहा सत्संगाची. समंदर से भी लौट जाते हैं मुसाफिर प्यासे,
हर पाणी की फितरत प्यास बुझाना नाही होता. प्यास बुजवायची असेल ना, ताण भागवायचे असेल, निरंकारी मिशनच्या चरणावरती या, जीवनाचं कल्याण करून घ्या. वेळ भरपूर झालेली आहे, अधिक शब्दांचा सहारा घेणार नाही. करवली तेवढी केली कटकट, वाकडी की नीट देव जाणे. अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा, माझी या सकळ हरींच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया व्हावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. प्रेमाने बोला.